भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेच्या नावामागची भावनिक कहाणी सुद्धा समोर आली। हे नाव एका विशिष्ट कारणामुळे देण्यात आलं। भारताच्या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याची कल्पना मोदींची होती, पंतप्रधान मोदींची होती। मागील अनेक दिवसांपासून झालेल्या बैठकानंतर पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव निश्चित केलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांना लक्ष्य करत भारतीय महिलांचं जणू कुंकू पुसलं होतं। हाच भावनिक धागा पकडत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव ठरवण्यात आलं। दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर ज्यांनी पहलगाम मधल्या हल्ल्यात आपले स्वकीय आप्तजन गमावले त्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया पुढे आल्यात, पाहूया। एकदम योग्य नाव दिलेले आहे सिंदूर हे नाव, कारण सगळ्या लेडीजला ते सन्मानपूर्वकच आहे। अजूनही मी त्या गोष्टीतनं बाहेर आलेली नाहीये, लवकरात लवकर मी ते प्रयत्न करत आहे। आता जो हल्ला केलेला आहे त्यातनं मला असं वाटतं की आता मी त्या दुःखातनं बाहेर येईल, झोपू शकेल किंवा काय होईल ती गोष्ट। आता पण मोदींनी जे पाऊल उचललेले आहे ते योग्य उचललेले आहे आणि त्यांना खरोखरच त्यांना संपवून टाकावं पाकिस्तानला, बस। ह्या प्रत्युत्तराच्या आम्ही वाट बघत होतो बऱ्याच दिवसांपासून आणि सरकारने ते दिले, त्याबद्दल आम्ही सरकारला आभार मानतो। कारण की ह्या खऱ्या अर्थाने ह्या शहीदांना ही श्रद्धांजली असेल। यामध्ये हे ऑपरेशन सिंदूर जे नाव दिले ते अति योग्य दिलेलं आहे असं मला वाटतं। कारण की ह्या महिलांच्या समोर, आईच्या समोर त्यांनी ज्या क्रूरतेने वडिलांचा हत्या केली आणि हे सगळ्यांना मारलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मोदींना जाऊन सांगा आम्ही महिलांना आणि लहान मुलांना नाही मारत, तर त्याचं उत्तर पंतप्रधानांनी योग्य दिलंय असं मला वाटतं। मोदी सरांनी हे जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यातनं त्यांनी ह्या सगळ्या 30 जणांना श्रद्धांजलीच वाहिलेली आहे आणि त्यांनी आता जे हे ऑपरेशन सिंदूर नाव दिलं तर त्याच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे। कारण त्यांनी आमच्या भावना जाणून घेतल्या। आमचं कुंकू त्या भ्याड दहशतवाद्यांनी पुसलं आमच्या समोर। ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या त्या तळांवरती, त्या मदरशांवरती किंवा त्या 9 ठिकाणांवरती जो हल्ला केलाय तो अतिशय योग्य। हा धडा त्यांना शिकवायलाच हवा। माझ्या वडिलांना आज खऱ्या अर्थी श्रद्धांजली मिळाली आहे, सरकारकडनं मिळाली आहे आज खऱ्या अर्थी, आणि त्यांचं बलिदान वाया गेलं नाही। 15 दिवसात त्यांनी हे मिशन कंप्लीट केलं, ह्याच्यासाठी मला प्रचंड म्हणजे चांगलं वाटतंय आणि सरकारला माझ्या मनापासून आभार आहेत। माझ्या वडिलांसकट जे लोक वीरमरण पावले होते त्या इन्सिडेंटमध्ये 22 तारखेच्या काळ्या दिवसाच्या दिवशी, तर त्याचं आज रिस्पॉन्स म्हणून भारताने जे केलं त्याच्यासाठी मला खूप प्राऊड वाटतंय की मी भारताची नागरिक आहे। न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो, बट माझं असं म्हणणं आहे की हे जे एक ऑपरेशन केलं एवढ्यावर न थांबता संपूर्ण मुळापासून उखडून टाकावं हे सगळं जे काय आहे। त्यामुळे कंटिन्यू असे अटॅक्स करत राहावे। टी व्हीवरती मी हेडलाईन वाचली तर तेव्हा थोडं समाधान वाटलं की, आणि एक आठवण आली जुनी की जेव्हा पुलवामा अटॅक झालेला त्यावेळेला बाबांनी मला असं मिठी मारली होती की म्हणजे, तर माझं असं आहे की त्यांना थोडं शांती मिळाली असेल की आपण उगाच न मेलो, देशासाठी मेलो आणि देश आपल्या पाठी आहे। सर्व 28 लोकांना, फक्त बाबांना असं नाही। आम्ही त्यावेळी आम्ही खूप घाबरलेलो होतो। फक्त एकच होता, एक सदरी कृपा समुद्र कृपा म्हणून त्यांना मी एकच फक्त वाचवलेलं आहे। कारण जेवढे जे गोळी लागले सर्व ते बॉर्डर पडले होते। मी प्रत्यक्ष अनुभवलं, प्रत्यक्ष मी एकच फक्त त्याच्यामध्ये समुद्र कृपेने वाचवलं आणि ज्याचं आम्ही ऐकतो की सरकार जे पाऊल उचलते या शंकाच नाही आहे आणि सरकार हे करणारच, सरकार हे गप्प बसणार नाही आहे, त्याचा बदला घेणार आहे, मला पूर्णपणे खात्री आहे। ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा। आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता। आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत। आणि ही त्यांनी आता सुरुवात केली आहे। दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे। आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर। तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत या जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप
लगेच ॲक्शन घेतली आणि घेत आहे. ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.